तर पहिलं काय आहे की अँग्युलर 17च्या अगोदर अँग्युलर बिफोर अँग्युलर वर्जन 17 cannot be angular cannot be standalone STANDALONE. आता स्टँड अलोन प्रॉपर्टी काय असते की तुमचा एक अख्खा जो कॉम्पोनंट असतो आपला जो क्रिएट होतो ना तो बाय डिफॉल्ट आता अँग्युलर 17च्या प्लस मध्ये तो बाय डिफॉल्ट ट्रू असतो. पण अँग्युलर 17च्या अगोदर आहे ना तर स्टँड अलोन नसतं. स्टँड अलोन म्हणजे काय की अख्खच्या काही एक ऍप्लिकेशन म्हणजे ते एक स्टँड अलोन कॉम्पोनंट झाला. तसं अँग्युलर 17च्या अगोदर आहे ना प्रत्येक कॉम्पोनंट हा स्टँड अलोन नव्हता. त्यासाठी सेपरेट एक फाईल बनायची त्याला एनजी मॉडेल वगैरे आपण म्हणू शकतो. तर एनजी मॉडेलची डेफिनेशन काय आहे एनजी मॉड्यूल ng module is a class that's groups related. जसं की कॉम्पोनंट्स असतील त्याच्या जे आपण डायरेक्टिव्स वापरल्या कस्टम ज्या डायरेक्टिव्स आपण म्हणतो ना त्या डायरेक्टिव्स असतील. त्यानंतर पाईप्स असतील पाईप्स आपल्याला बघायचं आहे पुढे जाऊन. आणि मेन असतोय की त्यातल्या अँड सर्व्हिसेस into a सिंगल युनिट. आता हे सगळं एकत्र करण्याचं जे काम होतं हे सगळं एनजी मॉडेलचं काम असतं की एनजी मॉडेल काय करतं हे जे आपण डिक्लेरेशन म्हणतो ना थोडक्यात डिक्लेरेशन जे इम्पोर्टिंगचं जे काम असतं ना ते सगळं एनजी मॉडेल करतं. आणि एनजी मॉडेलमधनं परत एक्सपोर्ट करायचं आणि ते इम्पोर्ट परत आपण जिथं वापरणार आहे तिथं फक्त एकच इम्पोर्ट द्यायचं की एनजी मॉडेलचं जे पण काय आपण फाईल बनवणार ते. त्यासाठी एक आपल्याला प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. ओके तर प्रोजेक्ट क्रिएट करताना आहे ना एनजी न्यू आपली जी कमांड असते जर तुम्ही ट्राय करणार असाल तर आणि इथं असेल तुमचं प्रोजेक्ट नेम ओल्ड आपण जसं वापरतो तसं फक्त इथं जी एक कमांड असते हायफन हायफन नो स्टँड अलोन. ओके स्टँड अलोन बाय डिफॉल्ट ते फॉल्स करणार. एनजी न्यू प्रोजेक्टचं नाव काय देऊया एनजी मॉड्यूल 05 देऊ असं काहीतरी हायफन हायफन नो स्टँड अलोन. ओके आता स्टँड अलोनला काय करतं ते अशी जर कमांड वापरली तर आपल्याला ॲप डॉट मॉड्यूल डॉट टी एसची एक फाईल देतं. आणि त्या मॉड्यूलमध्ये आहे ना आपल्याला जे पण काय डिक्लेरेशन असेल इम्पोर्ट असेल प्रोव्हायडर्स वगैरे ते सगळं इथं आपल्याला करायला लागतं. की सी एस एस कोणती सेम बेसिक क्वेश्चन ते विचारणार कारण की आपलं अँग्युलर 21 मध्ये करतोय प्रोजेक्ट. भरपूर वेळ जातो इन्स्टॉलेशनला. तर प्रोजेक्ट क्रिएट झाला आहे एनजी मॉड्यूलचा. आहे का जसं मी सांगितलं त्यांना काय एक्स्ट्रा फायली दिल्या जे आपल्या सगळं बेसिक ज्या फाईल आहेत ॲप डॉट टी एस एच टी एम एल सी एस एस वगैरे सगळं सेम असतं. फक्त मॉड्यूल डॉट टी एस जी फाईल आहे ना ती फक्त नवीन केली. आता त्याच्यात जर तुम्ही डिक्लेरेशनला गेलं तर डिक्लेरेशन जिथं आपण ही एक फाईल आणि ही एक फाईल
कंपॅरिझनला येऊया की आपण जे इम्पोर्ट करायचं. ओके, आता इथं काय डिक्लेरेशन म्हणजे काय असतं की तुम्ही इथं कोणती फाईल वापरणार आहे, थोडक्यात याचं जे डिक्लेरेशन असतं ते इथं डिक्लेरेशन करायचं असतं. नेक्स्ट काय की इम्पोर्ट इम्पोर्ट सेक्शन इथं आता देऊन चालत नाही. ज्यावेळेस तुम्ही स्टँड अलोन फॉल्स असतं त्या कंडिशनमध्ये तुम्हाला इम्पोर्ट सेक्शन ह्या मॉड्यूल्समध्ये असतं. ओके, या मॉड्यूल्समध्ये तुम्ही इम्पोर्ट करू शकता. नेक्स्ट असेल की त्याचे जे प्रोव्हायडर्स असतील ते सगळे इथं येणार तुमचे. परत बुस्ट्रॅप ॲप्लिकेशन मेन डॉट टी एसमध्ये इथं बघा, इथं आपल्याला इथं दोन पॅरामीटर असायचे. जसं की एक तुमचं कोणतं ॲप आहे आणि दुसरा असायचा की कोणत्या कॉन्फिगरेशन आहे. असं तुमच्या दोन फाईली असायच्या. तसं आता इथं बघा त्याची कॉन्फिगरेशनची ॲप डॉट कॉन्फिगरेशनची जी फाईल आहे ती इथं नाही आहे. त्या जागी त्यांनी काय केलं, ॲप मॉड्यूल नावाची एक फाईल केली, ॲप मॉड्यूल नावाची एक फाईल दिली. त्यानुसार ते बुस्ट्रॅप करतं त्यांचं जे ॲप्लिकेशन आहे ते. सपोज बाय डिफॉल्ट कसं दिसतंय, एन जी सर्व. ओके, बिल्ड झाला. झालं. जसं जो आपला जो अँग्युलर 21चा प्रोजेक्ट होता तसं सगळं सेम राहतं. आता या कंडिशनमध्ये ॲप डॉट एच टी एम एल इथं फक्त मी राउटर आउटलेट हेच ठेवणार आहे. ओके, काहीच नाही. आणि इथं फक्त टाकू की H1 मध्ये हॅलो. ओके, आता आपल्याला जर नवीन कॉम्पोनंट करून जर अशा स्टाईलनं जर आपल्याला वापरायचं असेल तर तुम्हाला दोन कंडिशन लागतात. की पहिला तर कॉम्पोनंट क्रिएट करायचा कसा, की पहिल्यांदा एक मॉडेल क्रिएट करायला लागतं. एन जी फर्स्ट तुमचं मॉड्यूल क्रिएट आणि सेकंड असतं की कॉम्पोनंट क्रिएट. ओके, आता मॉड्यूल क्रिएट कसं करायचं, एन जी जनरेट मॉड्यूल, सपोज इथं त्याचं नाव आणि कॉम्पोनंटचं तर सेमच आहे, त्याच्यात काही चेंज नाही. आता मला ॲपमध्येच पाहिजे, तर ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल एन जी जनरेट मॉड्यूल. सपोज मी स्टुडंट नावाचं एक मॉड्यूल घेतलं. ओके, तर इथं लक्ष द्या, इथं बघा स्टुडंटच्या फाईली क्रिएट होतील. झाल्या का, तर स्टुडंट नावाचं मॉड्यूल वर्किंग झालं. आता मला काय पाहिजे, कॉम्पोनंट क्रिएट करायचा आहे, तो पण स्टुडंट लिस्ट नावाचा. ओके, आता स्टुडंट लिस्ट नावाचा त्याने कॉम्पोनंट क्रिएट केला आणि बाय डिफॉल्ट आहे त्याने इम्पोर्ट पण केलं इथं. ओके, पण मला असं नको आहे, इथं इम्पोर्ट केलं ती चांगली गोष्ट आहे. पण जर मला वापरायचं असेल, ओके, ॲप मॉडेल डॉट टी एसमध्ये नाही, स्टुडंट लिस्टमधला जो पण आपण काही HTML चा कोड घेणार आहे इथं H1 मध्ये, दिस इज स्टुडंट लिस्ट. आता काहीतरी आपण कॉम्पोनंट घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला तो डिक्लेरेशन केला पाहिजे. तर मॉडेल डॉट टी एसमध्ये आपल्याला डिक्लेरेशन करावं लागतं. डिक्लेरेशन काय करायचं, स्टुडंट लिस्ट नावाचा जो कॉम्पोनंट आहे तो आपण इथं इम्पोर्ट केला आणि आता हा आपल्याला वापरायचा आहे. तर वापरायचा कसा, की इथं जो आपण ह्याची ॲप डॉट मॉड्यूलची फाईल कुठे गेली, ओके, इथं जो स्टुडंट मॉड्यूल आपण केला, इथं स्टुडंट लिस्ट केलं ना, त्याच्या जागी डायरेक्ट आपला जो स्टुडंट
लिस्ट स्टुडंट मॉडेल आहे तो डायरेक्ट इम्पोर्ट करायचा. काय म्हणताय ते. इथं नाही येणार ते, इथं येईल स्टुडंट मॉडेल. आणि ॲप डॉट टी एसमध्ये आता आपल्याला वापरायचं आहे, ॲप डॉट एच टी एम एलमध्ये इथं डायरेक्ट ॲप स्लॅश स्टुडंट लिस्ट. ओके. स्टुडंट मॉडेल बरोबर आहे. मध्ये बरोबर आहे. इथून आपण एक्सपोर्ट काहीच करत नाही. तरी पण इथं आता स्टुडंट लिस्टला प्रॉब्लेम आला. कुठं गेला आता. इथं ही ॲप मॉडेल स्टुडंट मॉडेल काय करतो की तुम्हाला इम्पोर्ट करायला लागतं. इथं स्टुडंट मॉडेल डॉट टी एसमध्ये डिक्लेरेशनमध्ये तुम्ही जो क्लास वापरणार, जो कॉम्पोनंट वापरणार आहे त्याचं नाव येतं. आणि एक्सपोर्टमध्ये आहे ना, त्या जे पण इथं तुम्ही मॉडेल्स वापरणार ना त्याचं एक्सपोर्ट करावं लागतं. जर इथं तुम्ही जर वापरलं नाही तरी डायरेक्ट तुम्ही ॲप मॉडेल डॉट टी एसमध्ये वापरू शकता. पण ॲप मॉडेल टी एसमध्ये काय होतं की लेंदी कोड होतो. जर तुम्हाला मल्टिपल ॲप्लिकेशनवरती मोठ्या ॲप्लिकेशनमध्ये जर काम करायचं असेल ना तर तुम्हाला मॉड्युलर स्ट्रक्चर असं वापरावं लागतं की पहिल्यांदा इम्पोर्ट करायचं, एक्सपोर्ट करायचं. आणि जे इम्पोर्ट सेक्शन आहे हा फक्त जे आपण लायब्ररी वापरतो ना, कॉमन मॉडेल असेल, फॉर्म्स मॉडेल असेल, त्या फक्त लायब्ररी इम्पोर्टसाठी वापरायचे असतात. असं त्याचं वर्किंग आहे. जर तेवढं काय नाही, फक्त लक्षात ठेवायचं की कुठे गेला स्टुडंट मॉडेल डॉट टी एस. इथं डिक्लेरेशनमध्ये कोणता कॉम्पोनंट वापरायचा आहे आणि एक्सपोर्टमध्ये तो कॉम्पोनंट एक्सपोर्ट करावा लागतो. असं त्याचं वर्किंग आहे. ओके. आता याच्या पुढे जाऊ. आपल्याला मेन पार्ट बघायचा आजचा, तो म्हणजे राउटिंग. हा मॉडेलचं जरी नाही कन्सेप्ट समजले ना, फक्त कळतं एवढं. जर प्रॅक्टिस होईल अँग्युलरची, तर कंपनीचा प्रोजेक्ट दिलाच जुना ओल्डवाला, तर फक्त राउटिंग याचं मॉड्युलर स्ट्रक्चर वगैरे बघायचं. कुठे गेला आपण. राउटिंग. मग अशी मी फाईल क्रिएट केलेली.
आता राउटिंग म्हणजे काय असतं, की जे आपलं विदाउट पेज रिलोड होता, जे अँग्युलरचं फंक्शन आहे, की विदाउट पेज रिलोड होता, जे पण आपल्याला आपण जे पेज धावतो, कोणतं पण पेज असेल ते आपण धावायचं जे काम करतो ना, ते सगळं राउटिंगचं काम करतं. जसं आपण बेसिक HTML मध्ये काय करत होतं, की नवीन मल्टिपल पेजेस बनवायचो आणि त्याला अँकर टॅगमध्ये त्याची लिंक द्यायचो. तसंच अँग्युलरमध्ये आहे ना, आपण मल्टिपल कॉम्पोनंट्स बघितले, पण त्यांना राउटिंग करण्यासाठी आहे ना, राऊट डॉट टी एस, ओके, इथं ॲप डॉट राऊट्स डॉट टी एस ही महत्त्वाची फाईल असते. आणि त्याच्या आतमध्ये राऊट्स नावाचा जो पॅरामीटर आहे, जो जो क्लास आहे, त्याच्यामध्ये आपण एक ॲरे असतो. त्या ॲरेमध्ये आपल्याला डिक्लेरेशन करायला लागतं. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स असतात. ओके, जसं की सपोज इथं ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल होम, अरे ही क्रिएट न्यू टर्मिनल नाही, CMD तर आहे. कमांड प्रॉम्प्ट CD आपल्याला SRC मध्ये CD ॲपमध्ये आता मी मल्टिपल कॉम्पोनंट करणार आहे. NG जनरेट कॉम्पोनंट होम, ओके, जनरेट नॅवबार, जनरेट कॉम्पोनंट फुटर, NG जनरेट कॉम्पोनंट मेन लेआउट, हेडर फुटर झाले, होम झाला आणि त्याच्यानंतर अबाउट, अबाउट आणि कॉन्टॅक्ट. असे आपण मल्टिपल कॉम्पोनंट वगैरे क्रिएट केलेत. आता मला काय पाहिजे, की माझा जो मेन लेआउट आहे, ओके, त्या मेन लेआउटमध्ये मी सांगणार की माझा कसा लेआउट असला पाहिजे. तर त्याच्या HTML मध्ये पहिला तर माझा नॅवबार असेल, ओके, ॲप नॅवबार. त्याच्यानंतर असेल राउटिंग, ROUTR, राउटर आउटलेट. जिथं आपल्याला जो कंटेंट दावायचा आहे ना, तो माझा राउटर आउटलेटमध्ये असेल. नेक्स्ट असतो आपला लास्टला फुटर क्रिएट केलं का, फुटर, फुटर. असं मी 3 कॉम्पोनंट्स क्रिएट केले. आणि हा जो मेन कॉम्पोनंट आहे ज्याच्यावरती मला काहीतरी दावायचं आहे, तो मला
ॲप डॉट एच टी एम एलमध्ये दावला पाहिजे. ॲप डॉट एच टी एम एल इथं मेन लेआउट. ओके, आणि ॲप डॉट टी एसमध्ये राऊटर आउटलेट तर लागणार नाही, त्याला काढून टाकलं. आता मेन इम्पॉर्टंट थिंग की ज्यावेळेस तुम्हाला राऊटर आउटलेट, पहिली गोष्ट काय आहे की राऊटर स्लॅश आउटलेट हा जो कंटेंट आहे, राऊटर आउटलेट काय करतं, तिथं स्लॅश, तिथं हा पण एक टॅग असा आहे, टॅगच आहे HTML चा. त्या राऊटर आउटलेटला जी आपली लायब्ररी आहे, राऊटर आउटलेट एक लायब्ररी आहे, ती लायब्ररी काय करते, जे पण आपण कॉम्पोनंट रेंडर करण्याचं काम आहे, कॉम्पोनंट जसं की मेन लेआउट असेल, तुमचं कॉन्टॅक्टचं पेज असेल, फुटरचं पेज असेल, ते जे राउटिंग करण्याचं काम आहे, त्या सेक्शनमध्ये, या सेक्शनमध्ये कुठं गेला एम, या जो सेक्शन आहे मधला, या सेक्शनमध्ये कोणता कंटेंट दावायचा आहे ते सगळं राऊटर आउटलेटचं काम करतं. आता इथं काय झालं, आपण फक्त दावायचं काम केलं. आता याच्या डेफिनेशन जे असतात राऊटर आउटलेटच्या डेफिनेशन, त्या ॲप राऊट्स डॉट टी एसमध्ये इथं तुम्हाला डेफिनेशन्स लिहायच्या लागतात. त्याच्या आधी आपण ॲप्लिकेशन स्टार्ट करू. इथं कमांड प्रॉम्प्ट ng सर्व, काय म्हणताय ते, मेन लेआउटचा पॅरामीटर चुकलाय. ओके, कधी कधी असं होतं, मग त्यासाठी राऊटर आउटलेट. ओके, आता वर्किंग झालं ते आहे का, तुमचा नॅवबार वर्क झाला. आता जे बाकीचे पेजेस आहेत ते का वर्क झाले नाहीत की मेन लेआउटमध्ये फुटर तर बरोबर आहे, बरोबर, राऊटर आउटलेटमध्ये आपण दावलंच नाही की आपल्याला राऊटर आउटलेटमध्ये काय दावायचं आहे. तर राऊटर आउटलेटमध्ये आपण काय दावू शकतो की होम दावू शकतो बाय डिफॉल्ट. तर होम दावायसाठी आहे ना, तुम्हाला HTML पेज राऊट डॉट टी एस इथं तुम्हाला ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून येतं. पहिली गोष्ट काय की राऊट्समध्ये तुम्हाला ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून डिक्लेरेशन लागतात, त्याचे पॅरामीटर्स आहेत ऑब्जेक्टचे, की व्हॅल्यूज पेअर्समध्ये. तर पहिलं की काय असते त्याची पाथ. ओके, पहिली की असते त्याची पाथ, आणि त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, नल. जर त्याचा पाथ नल असेल तर नेक्स्ट काय येतं की कॉम्पोनंट. ओके, आणि त्या कॉम्पोनंटचं नाव इथं आपण काय दावायचं आहे, होम. ओके, जसं मी सेव्ह केलं तर आलं का होम वर्क्स. पण इथं मेन लेआउटमध्ये फुटर का वर्किंग होत नाही, ॲप फुटर झालं वर्किंग, की होम, फुटर आणि नॅवबार असं तुम्ही वर्किंग करू शकता. हे तर आपण बघितलं की ॲज अ टॅग म्हणून त्याला कसं यूज करायचं. आणि राऊटर आउटलेटमध्ये जर आपलं डिक्लेरेशन असतं, राऊटर आउटलेटमध्ये आपल्याला काय दावायचं आहे आणि कुठे दावायचं आहे ना, ते सगळं तुमच्या या ॲप डॉट राऊट्स डॉट टी एसमध्ये तुम्हाला डिफाईन करायला लागतं. तर पहिला त्याचा पाथ काय असतो की नल. आता नल म्हणजे काय, पाथ म्हणजे थोडक्यात तुमची जी ही लिंक असते ना, लिंकच्या पुढे जर का मी इथं स्लॅश टाकलं तरी पण हे पेज वर्किंग झालं ना, तर त्याला बोलतात की नल. हा तुमचा काय झाला, नल पॅरामीटर झाला. नल असेल तर होम कॉम्पोनंट दाव. ओके, त्याच्यानंतर सेकंड एक ऑब्जेक्ट बनवू, त्याचा पाथ कोलन डबल कोटमध्ये होम टाकू, कॉमा सेकंड पॅरामीटर असतो कॉम्पोनंट. कॉम्पोनंट कोणता पाहिजे, तर होमच, कारण की आपण रिडायरेक्ट करायचं आहे ना, आपल्याला क्लिकेबल कॉम्पोनंट दावायचे आहेत. हा झाला सेकंड वन. अजून कोणते कोणते केलेत, अबाउट आणि कॉन्टॅक्टचा. जर का पाथ माझा पाथ सिंगल कोटमध्ये अबाउट असेल तर कॉम्पोनंट टू
अबाउटचा डाव इथं लक्ष द्या. जसं मी अबाउटवरती क्लिक करतोय ना, ऑटोमॅटिकली इम्पोर्ट होते. जर तुमच्या केसमध्ये जर तुम्ही इथून जे एक्सटेन्शन मी सांगितलेलं ते जर डाउनलोड केलं नाहीत ना, तर ऑटोमॅटिकली इम्पोर्ट होत नाही. जर तुम्हाला एरर येऊ शकतात त्या केसमध्ये. नेक्स्ट आपल्याला अजून पाथ डिक्लेअर करायचा आहे की सिंगल कोटमध्ये अबाउट झाला, कॉन्टॅक्ट कॉमा कॉम्पोनंट कोलन कॉन्टॅक्ट. आता हे सगळं आपण डिक्लेरेशन केलं. आता मला काय पाहिजे की नॅवबार मला डिझाईन करायचे आहे. ओके, तर नॅवबार मी आता माझी जुनी वेबसाईट वापरणार आहे, कारण की नॅवबार डिझाईन करायला मी वेळ नाही घालवणार. इथं ॲपमध्ये कोअरमध्ये नाही, शेअर्डमध्ये कॉम्पोनंट्स आणि नॅवबार. ओके, आता इथं की नॅवबार डॉट HTML मध्ये मी वापरले सगळं ह्याचं अँग्युलर मटेरियल. तर त्या केसमध्ये CSS तर घेऊ. आपला जो नॅवबार आहे त्याची CSS फाईल. ओके, हे भरपूर चेंजेस असणार आहे. HTML हा HTML चा कोड आणि आपल्या नॅवबार HTML. तर पहिलं तर ह्याने मॅट टूलबार वगैरे घेऊ सगळं. तर त्यातनं तुम्हाला पण अजून एक आयडिया देतो की अँग्युलर मटेरियल वापरायचं तुम्हाला. ओके, आता हे फक्त कोड जरा वाईज हार्ड झालं समजायला, पण अँग्युलर मटेरियल वापरायचं आहे. तर अँग्युलर मटेरियल काय करतं की डायरेक्ट तुम्ही ही जी कमांड वापरली ng ॲड अँग्युलर मटेरियल, तर त्या केसमध्ये ज्या पण त्याच्या डिपेंडन्सी असतात त्या ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होतात. ओके, ng ॲड अँग्युलर मटेरियल. आता ते सर्चिंग करणार की आपलं व्हर्जन कोणतं, त्यानुसार ते अँग्युलर मटेरियल इन्स्टॉल होतं. अँग्युलर मटेरियल कोणाचं आहे तर गुगलचंच आहे, ज्यांचं अँग्युलर आहे ना त्यांचं. प्रोसेडला येस करायचं. परत अजून एक क्वेश्चन विचारतं की कोणती थीम वापरणार आहे तुम्ही आता. ॲझुर ब्ल्यूज वापरणार आहे मी. आता हे शिकायचं कसं की तुम्ही डायरेक्ट जायचं www.com अँग्युलर मटेरियलवरती जायचं. इथं UI कॉम्पोनंट्स लायब्ररी आहे, गेट स्टार्टेड म्हणायचं आणि इथं बघा तुम्हाला थीम्स आहेत. ॲझुर ब्ल्यू, रोज रेड, मॅग्नेट ह्या थीम्स आहेत सगळ्या. याच्यानुसार ते डाउनलोडेशन होतं, पण मला ॲझुर ब्ल्यूज पाहिजे. आणि इथं कॉम्पोनंट्समध्ये जायचं. जसं तुम्ही बुस्ट्रॅप वगैरे आपण जे घेतलं ना तसंच सगळं आहे, फक्त इथे ॲडव्हान्स आहे जरा की ऑटो कम्प्लीट म्हणजे काय असतं त्याचं. ओके, तर अँग्युलर मटेरियलमध्ये काय आहे की इथं तुम्हाला सगळे एक्सटेन्शन भेटतात, जसं की सॅड बार असेल, सॅड टॉगल असेल, सॅड नॅव बार, सिलेक्ट असेल. हे तुम्हाला सगळे ट्राय करायचे आहेत. टेबल्स असेल टेबल. तर या केसमध्ये काय असतं अँग्युलर मटेरियलमध्ये, जसं आपण बुस्ट्रॅपमध्ये क्लास यूज करतो ना तसं यांचं डायरेक्ट लायब्ररी यूज करायची असते. जसं की आपण एक बटन घेतलं, सपोज मला हे बटन पाहिजे राईट, तर याचा जर कोड बघायचं झालं तर कोडमध्ये बघा त्यांनी डायरेक्ट ते अख्खाच्या अख्खा टॅग असतो. टॅग म्हणजे मॅट डिवायडर हा अख्खाच्या अख्खा टॅग आहे. आता हा मॅट डिवायडर इथून चालू झाला, चालू कुठून झालाय सेक्शन आणि मॅट डिवायडर.
तो डायरेक्ट एंडिंग टॅग आहे. मॅट डिवायडर म्हणजे इथं जर बघायचं झालं की हा असा मॅट डिवायडर आहे की मध्ये स्पेसिंग वगैरे येतं. एक्झाम्पल्स मध्ये जायचं, कुठे गेलं बटन, एक्झाम्पल्स मध्ये जायचं. इथं बघा तुम्हाला मल्टिपल एक्झाम्पल्स आहेत. आता त्याच्यावर जर आपल्याला वापरायचं असेल तर वापरायचं कसं, व्ह्यू कोड मध्ये जायचं. इथं व्ह्यू कोड मध्ये हा HTML चा टॅग आहे सेक्शनवाला, हा अक्काच्या अक्का कॉपी करायचा, पेस्ट करायचा. त्यानंतर टाईपस्क्रिप्ट मध्ये आहे ना, त्यांनी दिलेलं असतं की कोणती लायब्ररी इम्पोर्ट करावी लागते. मॅट बटन मॉड्यूल नावाची लायब्ररी इम्पोर्ट करायची. ते ऑटोमॅटिकली एरर वगैरे जातात. आणि CSS त्यांनी फक्त या अलाइनमेंटसाठी CSS वापरतात. ते CSS नाही वापरलं तरी चालतं, ते डायरेक्टली वर्किंग होतं. ओके, लायब्ररी इन्स्टॉल झाली. आता आपल्याला नॅवबार, आता जे आपण इथं एरर्स आहेत त्या की मॅट टूलबार. आता मॅट टूलबार एरर कशी घालवायची, ते इम्पोर्ट सेक्शन मध्ये मॅट सजेशन काय येत नाही, मॅट, ओके, मॅट टूलबार. तर बघा त्यांना पहिली एरर त्यांना सॉल्व्ह केली. नेक्स्ट काय की मॅट आयकॉन, मटेरियल आयकॉन. मॅट म्हणजे मटेरियल, मॅट आयकॉन. नेक्स्ट एरर कुठे आहे की टॉगल मेनू. आता हे फंक्शन्स मी तिकडून घेतले नाहीत, त्या कंडिशनमध्ये काढून टाकायचे. की हा डिव नको आहे मला, मला फक्त साठी पाहिजे होतं एवढं सगळं. रजिस्टर वगैरे पाहिजे. आणि हा पण नको. ओके, आता आपण स्टार्ट करू. NG सर्व एरर देणार आहे ते, बघूया. ओके, आयकॉन झालं ते वर्किंग. की तुमचा माझा जो मेन पेज आहे की जो माझा नॅवबार आहे तो वर्किंग झाला. आता मला काय पाहिजे की बाय डिफॉल्ट होमवरती क्लिकला होमचं पेज दिसलं पाहिजे, अबाउटच्या क्लिकला इथं अबाउटचं पेज दिसलं पाहिजे. इथं आता होम वर्क्स आहे ना तिथं, तर त्याला नॅव्हिगेट कसं करायचं. नेक्स्ट काय असतं की राउटर लिंक नावाची मेथड आहे, राउटर लिंक. जिथं तुम्हाला राउटर लिंक वापरायचं आहे. ओके, आणि ऍक्टिव्ह वगैरे हे आपण काढून टाकू. ओके, नाही एरर कुठं. आता मला काय पाहिजे इथं राउटर लिंक या बटनला राउटर लिंक करायचं आहे. तर त्याचा पाथ काय असणार आहे, होम. नेक्स्ट काय आहे की अबाउटला मला एक राउटर लिंक करायचं आहे, राउटर लिंक. आणि इथं अबाउट, त्याला जो पॅरामीटर आहे तो अबाउट द्यायचा आणि इथं फक्त स्लॅश स्लॅश वापरायचा. सेव्ह केलं आणि इथे राउटर लिंक ऑटोमॅटिकली इम्पोर्ट झाले. आता बघा आला का इथं, इथं वरती लक्ष द्या. ज्यावेळेस मी रिफ्रेश करतोय तर बाय डिफॉल्ट त्याचा पाथ नल आहे. पण मला सेकंड कॉम्पोनंट रेंडर करायचा. माझा जो अबाउटचा पेज आहे तो कॉम्पोनंट रेंडर करायचा विदाउट पेज रिफ्रेश होता. जसं मी अबाउट वरती क्लिक करतोय
तर बघा इथं त्याचा पाथ चेंज झाला आणि अबाउट वर्क्स जो आपण राउटर आउटलेटमध्ये जे आपण सांगितलेलं, राउटर आउटलेटमध्ये मल्टिपल पेजेस असतात ना, ते ऑटोमॅटिकली मधलं रेंडरचं काम करतं. तशा टाईपमध्ये करतं ते. ओके. त्याच्या पुढं जाऊन जर आपल्याला कोणत्या कॉम्पोनंटवरती आपण आहे, म्हणजे हा होम आहे ना, तर हा होम काहीतरी विजिबल झाला पाहिजे. मग त्यासाठी आहे ना, इथं तुमच्या HTML मध्ये इथं होम आहे ना, इथं शेजारीच्या इथं नेक्स्ट आहे राउटर लिंक ऍक्टिव्ह आणि त्याला ACTIVE असं लिहायचं असतं की राउटर लिंक ऍक्टिव्हचं काम काय करतं की जो पण तुमचा पॅरामीटर आहे, जो पण आपलं जे बटन असेल किंवा अँकर टॅग असेल ते विजिबल करण्याचं काम करतं. आणि इथं जिथं आपण राउटर लिंक आउट ऍक्टिव्ह हे जिथं वापरणार आहे ना, तर त्याच्या TS मध्ये ऑटोमॅटिकली इकडे इम्पोर्ट झालं पाहिजे. जर नाही झालं तर तुम्ही मॅन्युअली हाताने टाईप करायचं आहे. ओके. आता बघा त्याच्या राईटला खाली बघा त्याचा रेड कलरमध्ये त्याला ऍक्टिव्ह झाले. जसं मी होमवरती क्लिक केलं तर होम त्याचा ऍक्टिव्ह झाला आहे का. आणि कोर्सवरती तर काय क्लिकच होणार नाही, कारण कोर्सला आपण लिंकच दिली नाही. असं त्याचं वर्किंग आहे. अजून एक काय असतं की राउटर लिंक झालं, वाईल्ड कार्ड राऊटची कन्सेप्ट असते की वाईल्ड कार्ड राऊट 404. आता वाईल्ड कार्ड राऊट काय करतं, इथं routes.ts मध्ये आणि वाईल्ड कार्ड राऊट जे आहे ते कायम आपल्याला लास्टलाच ऍड करायचं असतं. आता वाईल्ड कार्ड राऊट काय असतं की जर त्याला पाथ भेटला नाही तर त्याचा पाथ जर काय भेटलाच नाही त्याला स्टार स्टार त्याचा सिंटॅक्स आहे की जर त्याला पाथ काय भेटला नाही तर तो कोणता कॉम्पोनंट दाव. ओके. तर आपण असं स्पेसिफिक पेज बनवलं नाही की ते 404चं जे पेज येतं ना ते आपण बनवलं नाही. जसं की इथं जर आपण गेलो कोणत्या याला जाऊ, शिवाजी युनिव्हर्सिटीला जाऊ. ओके. आता शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये इथं काहीतरी मी टाकलं, मी डायरेक्ट काय केली लिंक चेंज केली ओमकार नावाची, एंटर मारलं. तर बघा इथं हे जे त्यांनी पेज डिझाईन केलंय ना की सर्व्हर एरर 404 फाईल ऑर डायरेक्टरी नॉट फाउंड, हे पेज आणायचं असलं ना तर त्याला वाईल्ड कार्ड राऊट असं म्हणते ते. पण मला वाईल्ड कार्ड राऊट नको आहे, आता मी कस्टम करणार नाही. मग त्या केसमध्ये जर काय त्यानं पाथ चेंज करण्याचा प्रयत्न केला तर त्याला डायरेक्ट होम पेजवरती जा. ओके. असं त्याचं डेफिनेशन झाली. जसं आता विदाऊट आधी कसं दिसतंय बघूया, त्याला कमेंट करतो. आता इथं मी होम टाकलं तर ते होमचं पेज वर्क होतंय. नेक्स्ट मला काय वाटलं की सपोज कॉन्टॅक्ट. ओके. तर कॉन्टॅक्टला गेलं पण कॉन्टॅक्टचं पेज वर्किंग झालं नाही पाहिजे ना, कारण की आपण कॉन्टॅक्ट वर्किंग केले पण डिक्लेरेशन केलंय का नाही केलं. मग त्या कॅशमध्ये किंवा इथं लॉग इन केलं आहे का, तर लॉग इनच्या वेळी त्यानं नल घेतलं. जर या केसमध्ये मी वाईल्ड कार्ड राऊट ॲड केलं तर इथं बघा जसं मी लॉग इन टाकेल तर लॉग इनला पण काय आलं त्यानं होमला टाकलं. असं आहे ते की वाईल्ड कार्ड राऊटचा यूज. इथपर्यंत जर कळलं, थोडं जरा आता त्याच्या पुढची एक कन्सेप्ट आहे की लेझी लोडिंग एक कन्सेप्ट असते. कुठं पण जा तुम्ही, रिॲक्ट जरी शिकला किंवा अँगुलर शिकला किंवा मल्टिपल ठिकाणी लेझी लोडिंग कन्सेप्ट वापरतात. लेझी लोडिंग काय असतं की ज्यावेळेस माझा कॉम्पोनंट, आता या केसमध्ये काय होतं की ज्यावेळेस माझं ॲप्लिकेशन लोड होतंय, म्हणजे माझं जे हे ॲप्लिकेशन आहे ते पूर्ण लोड होतं ना, त्यावेळेस मल्टिपल माझ्याकडे आता 2 कॉम्पोनंट आहेत, म्हणजे 2 पेजेस आहेत. उद्या माझ्या ॲप्लिकेशनमध्ये 20 पेजेस असतील तर त्या केसमध्ये काय होणार की जसं माझं ॲप्लिकेशन लोड होणार आहे ना
तर 20च्या 20 माझ्या पेजेस लोड होणार आहेत. पण मला असं नाही पाहिजे. मला काय पाहिजे, ज्यावेळेस मी होम दाबेल त्यावेळेस माझा होमचं पेज लोड झालं पाहिजे. अबाउटचं दाबेल तेव्हा अबाउटचंच पेज लोड झालं पाहिजे. मग त्यासाठी लेझी लोडिंगची कन्सेप्ट असते. तर लेझी लोडिंग काय करायचं असतं की सपोज होम अबाउट कॉन्टॅक्ट इथं ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल इथं कमांड प्रॉम्प्ट पाहिजे. अरे हे आता कसं घालू, जाईल ते बघे. ओके, आता मला नवीन कॉम्पोनंट क्रिएट करायचं आहे. जसं की राईट क्लिक ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल, कमांड प्रॉम्प्ट आला, एन जी जनरेट कॉम्पोनंट, युजर नावाचा कॉम्पोनंट आहे. ओके, आणि युजर मला लेझी लोडिंग करायचं आहे. आणि तो युजर कशाच्या क्लिकला जाऊया आपण, इथं नवीन आपण ॲड करू युजर नावाचे टॅब. ओके, तर पहिला येतो त्याचा पाथ येतो. पाथमध्ये काय येणार आहे त्याचा युजर. आणि नेक्स्ट येतं की लोड कॉम्पोनंट. ओके, लोड कॉम्पोनंट म्हणून येतं. लोड कॉम्पोनंट काय करतं की लेझी लोडिंगचं काम करतं. आता तो काय आहे की एक ॲरो फंक्शन आहे थोडक्यात, ॲरो फंक्शन. आता ॲरो फंक्शनमध्ये काय येतं की पहिला पॅरामीटर असतो तो इम्पोर्ट, इनलाईन इम्पोर्टमध्ये डॉट स्लॅश युजर स्लॅश युजर, आणि नेक्स्ट येतं डॉट देन. ओके, आणि त्याचा पण ॲरो फंक्शन यम डॉट युजर झालं त्याचं लेझी लोडिंग. आणि इथं कॉमा सेपरेटेड. हा जो तुमचा आहे ना, याला म्हणतात की लेझी लोडिंग. ज्यावेळेस माझा कॉम्पोनंट लोड होईल त्यावेळेसच मला युजर दाव. आता आपला नॅवबार, नॅवबार डॉट HTML मध्ये जसा कॉन्टॅक्टचा पेज आहे ना, तसा युजर सेम आहे अशा लिंक कॉन्टॅक्टला पण टाकू आणि युजरला पण टाकू. फक्त इथं कॉन्टॅक्ट येईल आणि इथं युजर येईल. आता इथं NG स्टार्ट सर्व. जसं मी सांगितलं युजर झाला का त्याचा युजर. आता याचा इम्पॅक्ट कसा कळतो की ज्यावेळेस आपण इन्स्पेक्ट करतो त्यावेळेस इथं नेटवर्कमध्ये इथं ज्या आपण API कॉल करतो ना, मग त्या केसमध्ये आपल्याला त्याचा टायमिंग वगैरे आहे ना, त्यासाठी कधी कॉल झालं, काय झालं, किती वेळ लागला, त्यासाठी त्याचं महत्त्व कळतं अशा टाईपमध्ये. असं त्याचा लेझी लोडिंगचा पार्ट आहे. नेक्स्ट काय आहे की
लेझी लोडिंग जर कळालं असेल ना तर 6 टाईप करा. ॲप्रॉट की इथं आपल्याला राउटर लिंक वापरायचं आहे. राउटर लिंक, आणि राउटर लिंक कोणती वापरायची आहे? या स्क्वेअर ब्रेसेसवाली. ते पण सांगतो का? या स्क्वेअर ब्रेसेसने मला आता नॅव्हिगेशन करायचं आहे. नॅव्हिगेशन म्हणजे माझ्याकडे जो डेटा आहे, जो पण माझा काय डेटा आहे तो मला पुढच्या पेजला पाठवायचा आहे. त्या केसमध्ये स्लॅश युजर, तर कोलनमध्ये येईल ना, कोलन स्लॅश युजर कॉमा सेकंड पॅरामीटर असणार आहे की त्याला आय डी. ओके, पहिला पॅरामीटर आहे की कुठे नॅव्हिगेट झाला पाहिजे, आणि नेक्स्ट आहे की त्याची आय डी असेल. सेम इथं पण कंट्रोल व्ही आणि कंट्रोल व्ही असं अबाउटचं आपण पेज डिक्लेरेशन केलं. आता त्यानंतर इथं ॲप अराउंड डॉट टी एसमध्ये आपण अबाउटवरून आहे ना कॉन्टॅक्टला पाठवू. आता कॉन्टॅक्टमध्ये आहे ना त्याचा आय डी गेट करण्यासाठी स्लॅश कोलन आय डी असा त्याचा पॅरामीटर आहे, की जो सेकंड पॅरामीटर आहे ना सेकंडवाला, इथून हा जो आपण पॅरामीटर पाठवणार आहे तो आपण त्याला आय डी पाठवणार आहे. आणि इथं युजर 101, युजर 102, युजर 103, इथं 3, इथं 2 असं काहीतरी आपण केलं. आता जिथं आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे, आता इम्प्लिमेंट कुठं करायचं आहे? अबाउट वरून आपण नॅव्हिगेट करणार आणि कॉन्टॅक्ट पेज आपल्याला इम्प्लिमेंट करायचं होतं ना. ओके, कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला रिसिव्ह करायचं आहे. तर कॉन्टॅक्टमध्ये आहे ना आपल्याला एक व्हेरिएबल लागेल युजर आय डी नावाचं, कोलन त्याचं टाईप एने घेऊ, जो रिसिव्ह करणार आहे. आता नेक्स्ट जसं आपल्याला एक आपण लास्ट लेक्चरला याचं डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलचं एक आपण एलिमेंट रेफरन्स बनवलेला, म्हणजे एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला ना, तसा आपल्याला राउटिंगचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. तर त्यासाठी कन्स्ट्रक्टर, आणि कन्स्ट्रक्टरमध्ये प्रायव्हेट ऑब्जेक्ट नेम राऊट असेल आणि ॲक्टिवेट ACTIVATED ॲक्टिवेटेड राऊट आणि त्याची बॉडी, असा आपण त्याचा एक ऑब्जेक्ट बनवला. आता नेक्स्ट कंडिशन की NG ऑन इनिट वापरायचं आहे. NG ऑन इनिट का वापरायचं आहे? जसं माझा हा कॉम्पोनंट लोड होईल ना तसं मला पॅरामीटर भेटणार आहे. तसं NG ऑन इनिट सजेस्ट काय येत नाही, बघूया. इथं आय कॅपिटल असतो. NG ऑन इनिट. ओके, आता NG ऑन इनिटचं काय काम आहे की धिस डॉट युजर आय डी त्याला असाइन कर. काय असाइन कर? धिस डॉट राऊट डॉट स्नॅपशॉट. ओके, डॉट पॅरामीटर मॅप म्हणून एक कन्सेप्ट आहे, आणि डॉट गेट. ओके, आणि कोलन आय डी, त्याला आपण जे नाव दिलं ना देता आय डी म्हणून, ते इथं पण नाव द्यायचं सेम. आता हे काय करणार, जसं त्याच्याकडनं येईल तसं इथं शो होणार. आता माझं HTML इथं पेज मला डिझाईन करायचं आहे की एक डिव घेऊ, आणि या डिवमध्ये H2 मध्ये युजर प्रोफाईल, आणि पॅरेग्राफमध्ये युजर आय डी आणि त्याचा इंटरपोलेशन मेथड युजर आय डी. सेव्ह केलं.
आता त्याचं आपल्याला नॅव्हिगेशन करायचं आहे की आपण अबाउट वरती होतो ना. आता बघा इथं युजर 1, 2 आणि 3 होम वर्क्स जात ते. एकच सेकंड की अबाउट HTML मध्ये इथं युजर नाही येणार. इथं काय येणार, आयडी कशाला दिलाय, कॉन्टॅक्टला दिलाय ना, तर इथं कॉन्टॅक्टचं नाव येणार. कारण की ते नॅव्हिगेट बरोबर करतंय, पण त्याला पाथ भेटला नाही ना, त्यामुळे ते होमला जातंय. ते पण लक्षात आलं पाहिजे. त्याला होम दावला, अबाउट दावला. जसं अबाउट वरती युजर 103 करल, आला का तुमचा युजर ID 103 आणि याचा बघा पाथ बघा, कॉन्टॅक्ट 103. आता जर तुम्ही याची आपल्या कॉलेज शिवाजी युनिव्हर्सिटी जर वेबसाईट वापरली असेल ना, तर त्या कंडिशनमध्ये पण तसंच असते. तुमचा जो डेटा आहे तो एवढा स्टोअर कसा करणार. मग त्या केसमध्ये ते काय करतात, अशा टाईपमध्ये त्याचे राउट्स बनवतात. आणि जसं तुमचं नाव येईल तर तुमचा जो डेटा आहे इथून त्याचा डेटा पाठवायचा. इथं आपण फक्त 102 पाठवलं, पण इथं तुम्ही टाईपस्क्रिप्ट मधला पण डेटा तुम्ही घेऊन त्याला ॲज अ पॅरामीटर म्हणून पाठवू शकता. आणि तो तिथं रेंडर करून तुमची प्रोफाईल वगैरे दावून त्याच्याबद्दलची जी माहिती असेल ती सगळी तुम्ही रेंडर करू शकता. ओके, असं त्याचा पॅरामीटर राउट्स म्हणतात त्याला. याला काय बोलतात की पॅरामीटर राउट्स. इथपर्यंत जर कळलं असेल तर 1 टाईप करा. सपोज किंवा नवीन प्रोजेक्ट क्रिएट करू. ओके, की ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल ng न्यू राउट प्रोजेक्ट. आता हे तुम्हाला 3 मॉड्यूल्स आहेत ना, तुम्हाला वापरायचे आहेत प्रोजेक्टमध्ये जर करणार असाल तर. ओके, आता प्रोजेक्ट स्ट्रक्चर कसं पाहिजे मला, की जसं मी सांगितलं की 3 लेआउट असणार आहेत माझ्याकडे. त्यातलं मी एक लेआउट फक्त इम्प्लिमेंट करून लावणार आहे ॲज पर टाईम. इथं न्यू फोल्डर लेआउट नावाचा फोल्डर आहे.
इथं डिफॉल्ट अँगुलर प्रोफाईल आणि इथं ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल. ओके. आता लेआउटमध्ये मल्टिपल कॉम्पोनंट्स असणार आहेत. जसं की त्या लेआउट्समध्ये मेन तर 3 लेआउट असणार आहेत की एन जी जनरेट कॉम्पोनंट मेन लेआउट. मेन लेआउट झाला. नेक्स्ट असेल की तुमचा ॲडमिन लेआउट. ओके. आता हे 2 आहेत. अजून काय असू शकतो? 3 नंबरचा स्टुडंट लेआउट. आता त्याच्या लेआउटमध्ये मी फक्त मेन कॉम्पोनंट लावणार, मेन लेआउट लावणार आहे. त्याच्या आतमध्ये काय असू शकतं की सपोज युजर्स एन जी जनरेट कॉम्पोनंट युजर्स रिपोर्ट्स. 2 कॉम्पोनंट रेंडर करून दावायचेत. ओके. आता त्याच्या आतमध्ये ओके. एरर तर काय नाही त्या. आता आपल्याला राउटिंग करायचं आहे. जे सगळं बेसिक राउटिंग आहे ना ते सगळं राउटिंग करायचं आहे की मेन डॉट टी एस नाही ॲपमध्ये राऊट्स डॉट टी एसमध्ये सगळं आपल्याला राउटिंग करायचं आहे. जे पण आपल्याला चिल्ड्रन्स राउटिंग असतं ना ते सगळं याच्यामध्ये करायचं आहे. की पहिला काय आहे की पाथ. पहिला काय आहे पाथ जर नल असेल तर सेकंड काय असतो की कॉम्पोनंट. आता इथं आपल्याला लेझी लोडिंग वापरायचं आहे तर इथं काय वापरणार लोड कॉम्पोनंट. ओके. आता लोड कॉम्पोनंट काय म्हणतो की मी एक फंक्शन आहे ते पण ॲरो फंक्शन आणि त्याला ॲरो फंक्शनला इम्पोर्टमध्ये कोलन डॉट स्लॅश किंवा डॉट डॉट स्लॅश लेआउटमध्ये स्लॅश मेन लेआउट स्लॅश मेन लेआउट आणि याच्या पुढं डॉट देन काय कर यम ॲरो फंक्शन यम डॉट मेन लेआउट. ओके. गेले एरर्स. आपण त्याला काय केलं नलमध्ये मेन लेआउट तो एक्झिक्यूट कर. आला का ॲडमिन आणि एम्प्लॉई. आता मेन लेआउट HTML मध्ये ओके. स्पेस देऊ जरा. एवढी स्पेस पडते त्याची अंडरलाईन वगैरे घालवली पाहिजे. जाऊ द्या. आपल्याला फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत की आता इथं सेकंड पॅरामीटर झाला आपण वापरला. आता थर्ड पॅरामीटर काय असतो की मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इथं हा सगळा इंडस्ट्रीमध्ये वापरायचा आहे तुम्हाला थ्रू आउट प्रोजेक्ट की चिल्ड्रन पॅरामीटर CHILDREN चिल्ड्रनचा ॲरे असतो. ओके. थर्ड पॅरामीटर काय आहे की चिल्ड्रन कोलन ॲरे. आता चिल्ड्रनच्या ॲरेमध्ये पण जसा हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला ना तसंच याच्यामध्ये पण ऑब्जेक्ट असणार आहे की ज्यावेळेस माझा मेन कॉम्पोनंट लेआउट वगैरे लोड होईल त्याच्या आतमध्ये जेवढे पण चिल्ड्रन्स आहेत जसं आता इथं लक्ष द्या की मेन लेआउट डॉट HTML मध्ये
इथं बघा की राउटर आपण काय दिलं, ऍडमिन एम्प्लॉय दिलं आणि इथं पण राउटर आउटलेट दिलंय. मग त्यानुसार इथं तुम्हाला डबल खाली दिसायला पाहिजे ना, ऍडमिन एम्प्लॉई इथं डबल 2 वेळा दिसायला पाहिजे, कारण की राउटर आउटलेट 2 वेळा वापरलंय. पण तसं त्याचं वर्किंग नसतं, कारण की जिथं आपण पॅरेंटला काय सांगितलंय, मेन लेआउट कंपोनंट रेंडर कर, पण त्याच्या आतमधले राऊट म्हणजे मेन लेआउटच्या आतमधले जे पण हे चाइल्ड्स आहेत ना, ह्या राउटर आउटलेट याचे जे चाइल्ड्स असणार आहेत ते इथं डिफाईन करायचे आहेत आपल्याला चिल्ड्रनमध्ये. आता चिल्ड्रनमध्ये आपण काय करू, याचा ऑब्जेक्ट पाथ कोलन ॲडमिन. ओके, ॲडमिन आणि एम्प्लॉय दिलाय की ॲडमिन जर असेल तर याला आपण डायरेक्ट कॉम्पोनंटच करू. कॉम्पोनंट ॲडमिन लेआउट हा कॉम्पोनंट आपण लोड करू, किंवा याला पण काय करू, नेस्टेड चाइल्ड्स वापरू आपण पण आता. ओके, पहिलं तर आहे की ॲडमिन लेआउट रेंडर झाला. ओके, याच्यावर क्लिकला डॅशबोर्ड आणि रिपोर्ट्स आले. आता एम्प्लॉयच्या क्लिकला दुसरं आलं पाहिजे. तसंच इथं एम्प्लॉयला आपण काय टाकू, युजर्स टाकू, आणि इथं एम्प्लॉय आहे ना त्याला एम्प्लॉय पॅरामीटर देऊ. ॲडमिनला आणि युजरला युजर वर्क्स. ॲडमिनच्या पॅनलला बघा त्याला परत सब एक मॉड्यूल दिलं, डॅशबोर्ड आणि युजर रिपोर्ट. ओके, आता नेक्स्ट मला अजून काय पाहिजे की ॲडमिनच्या याच्यातच त्याच्यात पण आता मला नेस्टेड चिल्ड्रन वापरलं पाहिजे. तर थर्ड पॅरामीटर चिल्ड्रनचा ॲरे, तिथं पण सेम ऑब्जेक्ट पाथ कोलन. आता याला कोणता दाऊया आपण, युजर आणि युजर्स आहेत. युजर दावला ना आपण आता, डॅशबोर्ड दाव, डॅशबोर्ड याच्या पॅरामीटरला कोलन पाथ त्याचा तर नल असेल. ओके, आणि कॉम्पोनंट कोणता लोड कर की डॅशबोर्ड लोड कर. आला का त्याचा डॅशबोर्ड वर्क्स ॲडमिनच्या याला. पण जर एम्प्लॉयच्या याला गेलं तर युजर असं तुम्ही वापरू शकता. नेस्टेड चाइल्ड्स म्हणतो ना आपण, नेस्टेड चिल्ड्रन्स. आता नीट समजून घ्या कसं कसं वर्किंग आहे याचं. की पहिलं तर आपण काय केलं की मेन लेआउट डॉट HTML मध्ये इथं त्याला सांगितलं की माझं असं असं काहीतरी इथं नॅवबार आहे आणि इथं तुला काहीतरी कॉम्पोनंट रेंडर करायचे. ओके, पण तो नेस्टेड लेआउट काय म्हणतो, इथं माझ्या इथं राउटर आउटलेटमध्ये त्याच्या आतमध्ये पण त्याला एक राउटर आउटलेट आहे, त्याच्या आतमध्ये पण एक राउटर आउटलेट आहे. राईट, ज्या वेळेस इथं मी काहीतरी मेन लेआउटला ॲडमिन पॅनलला क्लिक करेल त्यावेळेस हा कॉम्पोनंट रेंडर होणार, पण त्याच्याच क्लिकला हा अक्काच्या अक्का जो बॉक्स आहे तो चेंज होत राहणार आहे. पण जसं मी एम्प्लॉयच्या याला गेलो तर एम्प्लॉयच्या याला काय झालं की फक्तच्या फक्त तो त्याचा एकच कॉम्पोनंट रेंडर होणार आहे, तो स्टॅटिक असणार आहे. असं त्याचं वर्किंग आहे की त्याच्या आतमध्ये मल्टिपल चिल्ड्रन्स नाहीत, त्याच्या आतमध्ये फक्त एकच कॉम्पोनंट आहे. की जसं की मेन लेआउट हा आहे, त्याच्या आतमध्ये सब लेआउट म्हणतो, आणि त्याच्या आतमध्ये जे पण आपलं रेंडरिंगचं काम आहे हा थर्ड वन आहे. आणि जर एम्प्लॉयचं लॉग इन असेल, एम्प्लॉयला फक्त तुम्ही काय दावायचं आहे, एम्प्लॉयला फक्त तू बघू शकतोस तुझी हजेरी किती आहे आणि तुझं दिवस किती भरलेत वगैरे, त्याचं पेमेंट स्लिप वगैरे असं काहीतरी आपण जाऊ शकतो एम्प्लॉयमध्ये. असं त्याचं वर्किंग आहे. आणि हे तुम्हाला नीट समजूनच घ्यायचं आहे की कशामध्ये काय चाललं आहे. जसं की हा माझा मेन कॉम्पोनंट आहे आणि मेन कॉम्पोनंटमध्ये जर मी राउटर आउटलेट वापरलं, मेन कॉम्पोनंटमध्ये मी राउटर आउटलेट वापरलं तर इथं त्याचे राउटिंग येणार. राईट, की ॲडमिन पॅनल दावला. आता ॲडमिन पॅनलमध्ये जर गेलो आपण, ओके, ॲडमिन कॉम्पोनंटमध्ये जर गेलो HTML मध्ये, तर इथं पण काय बोलला येतो की माझ्या इथं पण काहीतरी त्याला बटन्स क्लिक आहेत, इथं पण मला मल्टिपल कॉम्पोनंट आहेत. मग त्याच्या आतमध्ये परत एक चिल्ड्रन येणार. आता त्याला वाटलं डॅशबोर्डमध्ये पण, ओके, डॅशबोर्ड HTML मध्ये तर काहीच नाही, पण त्याला वाटलं की इथं पण मला राउटिंग काहीतरी करायचं आहे,
मग त्याच्या परत नेस्टेड चाइल्ड्स येणार की इथं पण तू काहीतरी एक्झिक्यूट कर. अशा टाईपमध्ये जर का तुम्ही याची वेबसाईट बघितली कोणती ऑफिशियल अँग्युलरची, तर इथं बघा की पहिला तर हा मेन स्टॅटिक कंटेंट आहे. ओके, त्याच्यानंतर हा लोगो आला की त्याचा नल पाथ आहे. नेक्स्ट काय की सर्च, सर्च केल्यानंतर ते काहीतरी धावतंय डॉक्युमेंट्समध्ये बघा ओव्हरव्ह्यू आला त्याचा. राईट, ओव्हरव्ह्यू मध्ये परत त्याच्या आतमध्ये एक सब चिल्ड्रन्स दावला. जसं मी मेन कॉम्पोनंटमध्ये ॲडमिन पॅनल दावला ना, तसा हा पॅनल त्यानं दावला. आणि त्याच्या आतमध्ये जसा डॅशबोर्ड दावला मी, तसा त्यांनी हा त्यांचा डॅशबोर्ड दावला. नेक्स्ट काय केलं की इसेन्शियल्स. ओके, इसेन्शियल्स केल्यानंतर बघा त्याचा ॲडमिन पॅनल जरा चेंज झाला. हा जो कॉम्पोनंट आहे चेंज झाला का, जसा ब्लॅक आला तसा चेंज झाला. परत कॉम्पोनंट्समध्ये हा काहीतरी चेंज झाला. त्यानंतर स्टाईल्समध्ये आलो आहे का, त्याचा जो मेन कॉम्पोनंट आहे तो चेंज होत राहतोय आहे का, आणि लेझी लोडिंग होत आहे. परत डॉक्युमेंट्समध्ये आलो, ट्युटोरियल्समध्ये, ट्युटोरियल्समध्ये त्याने पूर्ण वेगळं केलंय. परत प्लेग्राऊंडमध्ये आणि परत रेफरन्समध्ये जर आलो, परत रेफरन्समध्ये त्याने असंच केलेलं आहे. तर CLI रेफरन्समध्ये परत त्यांचं चेंज झालं. इथं काहीतरी बार दिलाय नाव आला का. हा तुमचा जो ॲडमिन पॅनल आहे ना, हा कंटिन्युअसली चेंज होत राहिला पाहिजे की CLI मध्ये अनालिटिक्स असेल, दिस डॉट शो, दिस डॉट हॅड वगैरे, तो आपल्याला बघायचा आहे. ओके, आता फक्त राउटिंग आउटलेट, राउटर आउटलेटमध्ये आहे ना एकच कन्सेप्ट राहिल्या, ती म्हणजे जो पण आपण आता सगळ्या HTMLच्या क्लिकला सगळ्या हँडल इव्हेंट केले ना, ते फक्त टाईपस्क्रिप्टमध्ये करायचे आहेत. जसं की इथं काहीतरी कंडिशन असेल, जर हा युजर लॉग इन असेल तर त्याला तो नॅव्हिगेट करू दुसऱ्या पेजला. हे जे नॅव्हिगेशनचं पार्ट आहे ना, तो टाईपस्क्रिप्टचा फक्त राउटिंग राहिलंय. पण बेसिक तुमचं जे लेआउट्स असतात ना, ते लेआउट्स करून घ्या बरं, जर प्रोजेक्ट करणार असाल तर. आणि हे मी इम्प्लिमेंट केलेलं पण दावेल की टॅबस्क्रिप्टमध्ये कसं करायचं असतं. इथपर्यंत जर कळलं असेल तर डन टाका. क्वेश्चन्स असतील तर सांगा. कारण की हे मेन आहे मेन. फर्स्ट आणि सेकंड पॅरामीटर. पॅरामीटर म्हणजे हा हा म्हणतोयस ना पाथवाला. पहिल्या प्रोजेक्ट मधला का आपण जो हे केला 101, 102, 103, तो वाला का. मग कोणता.